या ऑन केलं ऑन केलं आजच्या पत्रकार परिषदेक माझ्याबरोबर उपस्थित आमचे पार्टीचे महामंत्री नरेंद्र सावयकर, राहू नाईक यांच्या दोघांच्या वतीन तुमचे सगळ्यांचे हांव हार्दिक स्वागत करतो. आज प्रेस ब्रिफींग जी आसा ही आमची संपूर्ण दिसाची आज राज्य कार्यकारिणी गोमंतक मराठा समाज भवनात जाली. सकाळी 11 सुरू जाल्ली आमची राज्य कार्यकारिणी 4:30 ही सोंपली. ह्या हातूंतल्यान आमचे वेगवेगळे विशय त्या राज्य कार्यकारिणी भितर आशिल्ले. सगळ्यांत पयलीं आमी कॉन्डोलन्स मोशन गोंय आनी गोंया भायर कोवीड आनी कोविडाच्या भायर जे वेगवेगळ्या फिल्डांतले जे लोक मरण पावले आनी गोंया भितर खास करून कोवीड आनी ताका लागून तेंचे सगळ्यांचो एक कॉन्डोलन्स मोशन सुरवातीक राज्य कार्यकारिणी भितर पास केलो. आमचे गोंय राज्याचे प्रभारी आनी भारतीय जनता पार्टीचे ऑल इंडिया नॅशनल जनरल सेक्रेटरी सी.टी. रवीजी हे पर्सनली येवपाक शकले ना, कारण तेंच्यो आनी मिटिंग्स ते झारखंड हांगासर आसल्या कारणान ते वर्च्युअली थंयच्यान तांच्यांनी आपलें उलोवप राज्य कार्यकारिणीच्या समोर दवरलें. पॉलिटिकल प्रस्ताव जो आसा हो राजकीय ठराव आमचे नरेंद्र सावयकर हांच्यांनी तो ठराव मांडलो. त्या ठरावा भितर तुमकां तेची कॉपी आमी दितले. पण एकंदर कोवीड सेकंड वेव्हच्या दरम्यान ज्या तरेन गोंयच्या सरकारान काम केलें, पार्टी म्हणून काम केलें, येणाऱ्या दिसांनी वेगवेगळे हातूंतल्यान लोकांक लागून दिवपाक जें कितें मदत करपाक जाय त्या संदर्भांतलो विशय आसतलो, किंवा त्या हातूंतल्यान वेगवेगळे विशय ह्या दरम्यान जे कितें जाले तातूंतल्यान मदीं वादळ आयलें, हे अशे सगळे विशय त्या हातूंतल्यान राजकीय ठरावाच्या माध्यमांतल्यान मुख्यमंत्री आनी सरकाराचें अभिनंदन करपी ठराव हो ठराव मांडलो. आनी ताचेर उलोवप आमचे मंत्री उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, आमचे मंत्री मायकल लोबो, निलेश काब्राल, आमचे राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर आनी आमचे मंत्री पंचायत मंत्री नवीन बाब गुदिनो ह्या हांच्यांनी ह्या विशयाचेर आपलें उलोवप केलें. समर्थन करणारे तांच्यांनी ताचेर उलोवप केलें आनी एकंदर सगळ्यांच्या एकमतान हो राजकीय ठराव जो आसा हो राजकीय ठराव पास केलो. त्याच्या नंतर आमी कोविड-19 ह्या संदर्भातली आमचे केंद्र सरकार आसत, गोंय सरकार आसत, तांच्यांनी बरेचशे गोष्टी केल्ले आसात आनी बऱ्याचदा आमी पळयता आसतना केंद्रान सगळे इतले गोष्टी करून सुद्धा बरेचदा नेगेटिव्ह पसरोवपाचो प्रयत्न करतात. कारण सुरवातीक जेन्ना ही महामारी आयली ह्या देशा भितर त्या वेळार कसलीच सुविधा आमचे कडेन नासले आमचे कडेन वखदां, नासले आमचे कडेन हॉस्पिटल, नासले आमचे कडेन बेड अवेलेबल, कसलोच इन्फ्रास्ट्रक्चर आमचे कडेन नासलो. ताका लागणारे PPE किट आसत, कांय गोष्टी आमचे कडेन नासल्यो. ऑक्सिजनचो विशय आसत जाल्यार त्या ऑक्सिजन हे कसलेच आमचे कडेन सुविधा उपलब्ध नासले. पण चिमण्यांच्यान बऱ्याचशा गोष्टी आमच्या केंद्र सरकारान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचें जे सरकार आसा केंद्रात त्या NDAच्या सरकारान बरेचश्यो पॉझिटिव्ह गोष्टी केल्ल्यो आसात. आमचे सरकार इवन टॅबलेट्स ज्यो आसात हे टॅबलेट्स भायल्या देशांक सुद्धा पावोवपाक शकले. वॅक्सिनेशना भितर आमी सुरवातीक एखादी महामारी हाच्या पयलीं आयिल्ल्यो आसात त्या वेळाचेर वॅक्सिनेशना पयलीं भायल्या देशांच्यान इंडियेक येतालीं, पण ह्या वेळाचेर एक वेगळी ह्या सरकारान एक वेगळी ताकद दाखयली आनी स्वताचें वॅक्सिन अशें कोवॅक्सिन आसत, कोविशिल्ड आसत आनी इतर आनी येणारी वॅक्सिनां आसत, ही वॅक्सिनां तयार केली. असल्यो कितल्यो तरी सुविधा ह्या देशा भितर केल्यो, हॉस्पिटलां केली आनी ही सगळी एकंदर माहिती पॉझिटिव्ह माहिती जी आसा ही माहिती आमचे नरेंद्र सावयकर हांच्यांनी राज्य कार्यकारिणी समोर दवरले
त्याच्यानंतर आमचे एकंदर संघटन म्हणून वेगवेगळे काही मिटिंग्स असतात, वेगवेगळे कार्यक्रम असतात. या कार्यक्रमाची माहिती एकंदर आमचे संघटन मंत्री सतीश दोड हांच्यांनी आमच्या कार्यकारिणी समोर दवरली. ट्री प्लांटेशनचो विषय आसलो, 21 तारीख योगा दिन जाल्लो त्या संदर्भातली माहिती आसतली. मागीर आमचे 23 तारीख डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हांचो बलिदान दिवस आसतलो. 25 तारीख जाल्ली एमर्जन्सी ब्लॅक डे आसत. आणि येणाऱ्या 6 जुलयाक आमी जी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हांची जयंती करपाची आसा तो विशय आसत. ह्या संदर्भातले एकूण सगळे कार्यक्रम जे आसात, ट्री प्लांटेशन आसत, आमी वेगवेगळ्या भागा भितर प्लास्टीक कलेक्शन, प्लास्टीक जो क्लिनिंग जे आसा, वेगवेगळी तळी आसत, ह्या भागातलो विशय आसा. हे सगळे कार्यक्रम आणि येणाऱ्या दिसांनी आपापल्या मतदारसंघा भितर कशा पद्दतीन आमी ऑर्गनायझेशनली काम करपाक जाय हे तांच्यांनी सगळ्या समोर दवरलें. येणाऱ्या 2 तारखेर आमी उत्तर गोवा कार्यकारिणीची बैठक दवरल्या म्हापसा हांगासर, आणि 3 तारखेर आमची दक्षिण गोंयच्या कार्यालयान दक्षिण गोंयची मिटींग आमची डिस्ट्रिक्ट कार्यकारिणी ही जातली. आणि त्या दोन्ही कार्यकारिणीक आमचे प्रभारी सी.टी. रवीजी हे स्वतः उपस्थित आसतले. आणि हे सगळे जातकच आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांच्यांनी एकंदर राज्य कार्यकारिणीच्या समारोपाचें भाशण केलें. आणि ही कार्यकारिणी सगळ्यांच्या बऱ्या हातून एक येणाऱ्या दिसांनी एक वेगळे एक प्रत्येकान आपण ठरयल्लें आसा की बरें काम करपाक जाय. आणि येणारे 2022 ह्या निवडणुकीचे सुरवात आमी सगळ्यांनी करपाक जाय अशा तरेची एकंदर आजची राज्य कार्यकारिणी जाली. युती संदर्भात काय चर्चा झाली का? तिकडे युती संदर्भात वगैरे काही चर्चा झालेली नाही. मी तुला जे काय तिकडे ठरलं ते सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. जे ठरला ते तुमकां सगळ्यांक हांवें सांगितलें. कसले मिटिंगान कितले जाता बिफोर टील द असेंब्ली इलेक्शन्स? अशें जाण आमी राज्य कार्यकारिणी जी आसा ती आमची दर 3 म्हयन्यान एकदा जाता. ही लास्ट कार्यकारिणी आशिल्ली ती फेब्रुवारीच्या 7 तारखेर जाल्ली. त्याच्यानंतर आमी ह्या वेळार केली, कारण ह्या वेळार आमकां सगळें, कारण आमी लिमिटेड नॉर्मली आमी राज्य कार्यकारिणी मंडळाच्या अध्यक्षाक आपयतात, पण आमकां संख्या जे आमी परमिशन जे घेतिल्लें ते विथीन 100 भितर करपाक जाय. त्यामुळे 70 80 सगळे मिळून आमचे ताका उपस्थित आशिल्ले. ह्या वेळार तुमी किती अशें डिसिजन घेवपाक सोदता की एकला चलो रे काय युतीच्या संदर्भात तुमकां कितें दिसता? वॉट यू नाही नाही, कशा युती वगैरे हे काय अजून सध्या आमचे सध्याचे हे जे आसा ते आमी एकटा स्वतः भारतीय जनता पार्टी स्वतःच्या ताकदीचेर इलेक्शना वचप हे आमी ऑलरेडी पार्टी म्हणून आमी ठरयिल्लें आसा. पण फायनली कशें आसा, निवडणूक असल्या कारणान केन्ना कितें एखादें डिसिजन वयर सकल कितें आसता तें काही वेगळी गोष्ट, पण आजच्या वेळार तरी आमी स्वतःच्या ताकदीचेर इलेक्शना वतले. सर, तुम्ही जे सांगले की सरकारन इतलें बरें काम केलां अशें तुमी जेन्ना म्हणटा, तुमकां गरज आसा युती करपाची खंयच्या रिजनल पार्टी वांगडा बी? आता तुका हांवें सांगलें की आयज आमी म्हटलें की आमी स्वता वचप, स्वताच्या ताकदीचेर इलेक्शन लडप अशें ठरयलें. पण फायनली निवडणूक असल्या कारणान त्या वेळाचेर जे कितें सिच्युएशन आसता अशा वेळाचेर वयर सकल कितें जर आसत जाल्यार पण आज तरी आमी स्वताच्या ताकदीचेर ही निवडणूक लडप अशें आमी ठरयलें. एनी डिस्कशन ऑन गोविंद गावडेचे तो इच्छा दाखयल्या पळय ती तेजेर? कशें आतां राज्य कार्यकारी भितर इंडिव्हिज्युअल डिस्कशन जायना. गोविंद गावडेच्या संदर्भात ते विशय जावना, कारण गोविंद गावडे थंय उपस्थित नासलो, कारण ती पार्टीची राज्य कार्यकारिणी असली. त्यामुळे पार्टीचे सगळे मंत्री त्या राज्य कार्यकारिणीक उपस्थित आसले. सुमन बाबा, आता तिसरी वेव येतली अशी एक प्रेडिक्शन आसा, तर त्या बाबतीत तुम्ही गव्हर्नमेंटाक कितें सजेशनां बी दिल्या राजकारणी? कारण राज्य कार्यकारिणी भितर त्या विशय पण सरकार म्हणून सरकारान थर्ड वेव जर येवपाची जाली जाल्यार त्या संदर्भातली तयारी तांच्यांनी केल्ली आसा. आणि पार्टी म्हणून सुद्धा आमच्या प्लॅटफॉर्माचेर पार्टी म्हणून सुद्धा आमी त्या पद्दतीन आमचे जे डॉक्टर साहेब मेडिकल सेल आसा त्या माध्यमांतल्यान पार्टी म्हणून सुद्धा आमी त्या संदर्भातले अवेरनेस आनी प्रिकॉशन कितें घेवं जाय ही काळजी घेवपाचें प्लॅनिंग ऑलरेडी आमी केल्लें आसा. एनी डिस्कशन मिटिंगी घेतिल्ले तुम्ही डिस्ट्रिक्ट वायज मिटिंगी घेतिल्ले, अपार्ट फ्रॉम दॅट आतां स्टेट एक्झिक्युटीव हितून की खंयचे विशय नवीन आयिल्ले? नवीन अशें ना, त्या हातूंतल्यान आमी आमचें कशें आसता की राज्य कार्यकारिणी जातकच विथीन 1 वीक आमकां दोनूय डिस्ट्रिक्टाच्यो मिटिंग्यो करच्यो पडटात. आनी डिस्ट्रिक्टाच्यो जातकच विथीन 15 डेज सगळ्या मतदारसंघाच्यो मंडळ समिती आमकां करच्यो पडटात. कारण जे ठराव आमी राज्य कार्यकारिणी भितर पास करतात ते ठराव आमी डिस्ट्रिक्टाचेर व्हरतात, आनी डिस्ट्रिक्टाचेर व्हरता तोच विशय आमकां सकल मंडळ पर्यंत व्हरचो पडटा. इट इज अ नॉर्मल प्रोसिजर पार्टीचो. नॅशनल एक्झिक्युटीव जी आसा आमची ती हे सगळें कोविड-19 महामारी असल्या कारणान आमी ती वर्च्युअल जाली. पण ती आमची लास्ट 8-10 दिसां पयलीं वर्च्युअली नॅशनल एक्झिक्युटीव कमिटी जाली. आणि त्यानंतर आता आमची
ही कार्यकारिणी राज्य कार्यकारिणी आसा ती तांकां डिस्ट्रिक्ट आनी मागीर म्हणटात. Any effects of increase in petrol prices can have upon your party Correct. ahead of upcoming polls? कशें जाता केंद्रीय बाब पेट्रोलाचे हे आमच्या गोंय सरकारा कडेन ना न्ही, ते सगळें केंद्राचे आनी केंद्राचे तेचेर एक वेगळें हें आसा. त्या संदर्भात नरेंद्र व्यवस्थितपणे सांगू शकतालो, पण त्यामुळे ते आमच्या हातीन विशय करपाक डिस्कस करून काय नाही. ओन्ली द डिस्कशन आमी राज्यकारिणी भितर आमी सगळ्यांनी कशा पद्दतीन फुडें वचूं हाचेरूच चर्चा करताली. त्या टायमार निवडणुकीत खास करून कसलो विषय आसलो? मायनिंग आनी 10,000 रुपये नाही, आता कशें आसा पळय हो विशय मायनिंगचो काय किंवा राज्यकारिणी भितर कितें डिस्कशन, कारण ही निवडणुकी पयलीं आनीक 2 राज्यकारिणी जातल्यो, त्यामुळे खंयचे विशय कितें दिस इज टू अर्ली न्ही, हे खूब बेगीन आसा न्ही. आता आमी गियर अप जावं जाय न्ही. Sir, but anybody has spoken about this issue like सगळेच आपणाक दावेदार सलमता पळयता. नाही, कशें आसा की त्या हातूंतल्यान आमी सगळ्यांक एक सांगलें की हांवें पयलीं तुमकांय सांगिल्लें आसा की भारतीय जनता पार्टीचो एक प्रोसिजर आसा. आमी नॅशनल पार्टी आसल्या कारणान आमी स्वता उमेदवार जावं शकना, आनी त्यामुळे आमी सगळ्यांक सांगिल्लें आसा कोणें ह्या संदर्भातली चर्चा ही प्रसार माध्यमां कडेन करपाक जायना, कारण हळूहळू प्रेस सांगपाक लागले की पार्टी कशी चलोवप आमी म्हणून. हे थोडेशे मातशें आमकां एक हें दिसता, ताका लागून तांकां सगळ्यांक आमी सांगलें की राज्यकारिणी भितर कोणेंच त्या संदर्भातलें उलोवप हें जें आसा तें करचें न्ही, कारण तिकीट ही पार्टीचो एक वेगळो प्रोसिजर आसा, त्या प्रोसिजराच्या माध्यमांतल्यान जाता. आनी खऱ्या अर्थान आमी जरी हांव प्रदेश अध्यक्ष, नरेंद्र महामंत्री, दामू महामंत्री जरी असले जाल्यार आमी कोणाक तिकीट दिवपाक शकना. So a signal has been sent to them. वी कॅन ओन्ली द रिकमेंडिंग जे आसा ते जे कितें नांवां आसा, 4 आसा, 5 आसा, 1 आसा, जे नांव आसा ते रिकमेंड करून आमी पार्लिमेंटरी बोर्डाक धाडटा, आनी पार्लिमेंटरी बोर्ड जो आसा तो फायनल डिसिजन. No, but a signal has been sent to them then. तुम्ही अशें उलोवंक उपकारना. सगळ्यांक सांगलेलें आसा, नाही, काय ते आमी पयलीं सांगिल्लें आसा, आज सांगपाची गरज तुम्ही हे ना. सांगतकूचय मागीर काल कंटिन्यू जाले परत नाही, काल नाही. एकट्या. आता कशें आसा की पार्टी जसजशी रामनाथ बाब पार्टी जसजशी व्हडली जायत वता हां. तसे इच्छुकांची गर्दी वाडटा, आनी तातूंत पळय कशें जाता प्रत्येकाक तिकीट मेळपाक जाय म्हण दिसपाक काय हरकत ना. आनी कशें जाता की उलयल्ले सगळे तशे पेपरार येता अशें ना, थोडे मागीर आपल्या भितर घालतात आनी एक्स्ट्रा बरोबर. व्हिडिओ सारखे येतात. त्यामुळे व्हिडिओ जे थोडेशे जाले पण ते हें कोणाक तूं हें करपाक पण उलोवचें ना इतलें हांव गृहीत धरतां. कर्नाटक बाबतीत कशी चर्चा आसा की जे काँग्रेसीचे जे 10 जाण आयिल्ले तुमचे मध्ये, सो ते आता तातूंतले बरेचशे जाण बीजेपीचे उमेदवारीचेर निवडणूक लढोवपाक इच्छुक ना अशें आयकूंक येता. हाचे बद्दल तुजें म्हणणें कितें? हे पळय हांव कोणाचें पळय हांव फायनली स्टेट प्रेसिडेंट, हांवें एखादें आयकून एखादें हांव डिसिजन घेवंक शकना. म्हज्या आजच्या म्हायती प्रमाणे म्हज्या कार्यकारिणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणी सगळे जाण आमचे उपस्थित आसलेले, त्यामुळे हांव सगळ्यांचेर विश्वास दवरता. हांवें कोणाचेर अविश्वास दाखोवंक जायना अशें म्हाका दिसता, कारण म्हजे कडेन कोण उलोवं जाय आसलें. तांकडे आणि एक वेगळो विशय तुम्ही आता म्हणले आयच्या कार्यकारिणीत 70 ते 80 जाण असले प्रेझेंट. गोंय विधानसभा आमची 40 लोकांची. सरकाराचेर टिका जाता की जे असेंब्ली सेशन जावपाक जाय आसले ते कमी करून 3 दिसांचे केला. सो हेचेर तुमचें कितें मत आसा? कशें आसा पळय ह्या हाचेर सरकाराच्या डिसिजनाचेर हांवें म्हज्या राज्य कार्यकारिणींत कितें विशय घेवप आनी हो विशय म्हजो असेंब्लीन आनी सरकारान कितें ठरवप हें हांव सांगपाक शकना. हांव जाय जाल्यार तुजें म्हणणें जें आसा तें हांव जाल्यार मुख्यमंत्र्याक सांगपाक शकता. तुमचें म्हणणें कितें? तुमचें म्हणणें कितें? म्हजें म्हणणें कशें आसा हांव सरकाराच्या विशयाचेर आनी खास करून असेंब्लीच्या कामकाजाचेर हांवें असेंब्ली हांव काय आमदार न्हय, त्यामुळे म्हाका त्या संदर्भात उलोवपाचो अजिबात अधिकार बट ना. तुमच्या पक्षाचे सरकार आहा. म्हणून हांवें म्हणलें न्ही, हांवें म्हणटा की म्हाका तुमचे कडच्यान एखादें सजेशन आयिल्लें जाल्यार हांव विशय डिस्कस No, आम्ही करता. हांव म्हणटा, नॉर्मली विरोधकूच तुमचेर टीका करतात. विरोधक भरपूर टिका करतात. आमी सगळें करून आमी जे आज आमच्या नरेंद्र सावयकरान कोविडाच्या संदर्भात जी माहिती दिल्या पळय केंद्राची ती जर पळयलें जाल्यार विरोधक उलोवपाकूच शकना. आमची ओपन चॅलेंज आसा विरोधकांक. कोविडाच्या संदर्भात भारतीय जनता पार्टीच्या नरेंद्र मोदीजीन जे कितें गोश्टी केल्ले आसा आनी गोंय सरकारान आज कितें आसा गोंयान उलोवपाक सगळ्यांक इजी दिसता, पण सबंद देशभरा भितर गोंयान जी ट्रिटमेंट मेळ्ळी पळय इतल्यानी खंयच मेळूना. गोवा मेडिकल कॉलेजींतले 450 बेडाच्या हॉस्पिटल जे फॅसिलिटी आसा थंय 900 लोक न्हिदयले. तो व्हिडिओ व्हायरल केलो, पण तो जर व्हिडिओ जर असो व्हायरल केलो थंय जर तेणें सांगिल्लें गोवा मेडिकल कॉलेजान मिनिस्टरान म्हणलें की 450 बेडी भरले आतां सगळ्यांक घरा धाडात म्हणून, जाल्यार मागीर कितें जावपाचें? आमी विचार करपाक जाय की दीस इज अ बॅड सिच्युएशन. त्यामुळे एज अ आमी तेंचीच चूक म्हणना, ते एज अ लीड ऑपोजिशन म्हणून तेंच्यांनी ते उलयतलेच न्हय रे.
पण ते थंयचे व्हिडिओ व्हायरल करून जे बरे लोक भितरल्यान भायर आमचो कॅन्जील सुद्दां बरो जावन भायर सरलो बरे जावन भायर सरले तेंच्यांनी उलोवंक जाय. म्हजें म्हणणें आसा की बरेचशे अशे तुका सांगता एक तुमचो हाचो मिडियाचो प्रेस मिडियाचो तो गव्हर्मेंट तेजें हांव नांव कोट करना. म्हाका दिसता की तेणें सुद्दां सांगूंक जाय की गोवा मेडिकल कॉलेजान आपल्याक बरी ट्रिटमेंट मेळ्ळी म्हणून. बरे हाचो बरेचशे लोक बरे भायर सरले भितरले थोडे जाण पण बरे जे जाले पळय ते कोणूच उलयना तेंच्यांनी उलोवंक जाय. नरेंद्र बाबांगे क्वेश्चन आसा. तुम्ही म्हटल्या त्याप्रमाणे की एक आरोप केला विरोधकांनी की बरेचसे जण जीएमसीन ऑक्सिजन नशिकान मेले म्हणून त्या संदर्भात तुमचे किती म्हणणे सांगा. म्हाका दिसता की ती एक आमकां सगळ्यांक खबर आसा. परत परत आमी त्या विशयाचेर चर्चा करचे परस सुद्दां लोकांक एका पॉझिटिव्ह हातून आमी व्हरपाची सगळ्यांची जबाबदारी आसा आनी ताका लागून ती एक अनप्रेसिडेंटेड जेन्नाच कोणाच चिंतून अशा पद्दतीची ती परिस्थिती आशिल्ली त्या परिस्थितींतल्यान देश गेलो जग गेलें गोंय गेलें आनी तातूंतल्यान आमी सगळे शिकले आमी सगळ्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर उबें करपाचो आमचो प्रयत्न केलो आनी आयज आमी पळयतात की आमच्या वॅक्सिनेशनाक आमी चायनाच्या फाटोफाट आमी पावले आतां. आमी आमचे कडेन वॅक्सिनेशन फ्री फॉर ऑल आमी करपाक लागले. आमी हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर रेज केले. तेन्ना जर याद करात तुमी तेन्ना जीएमसी एक गांवठी पूण शेजारची इमारत बिल्डींग जी आसा ती बिल्डींग रोखडीच रेज केली तर इन्फ्रास्ट्रक्चर रेज केलें आमच्या सरकारान. सो म्हाका दिसता की आतां त्यो सगळ्यो गजाली आतां इन प्लेस जाल्यो आसा तेजेर आनी तुम्ही अशें म्हणूंक शकता की बॅड थिंग्स आर बिहाइंड अस म्हणजे फुडें आतां सी कितें आसता तुका अनुभव शिकयता. वॉट आय मीन टू से एक्सपिरियन्स टीचीज यू. सो आय थिंक वी हॅव लर्न एवरीबडी हॅज लर्न नॉट ओनली वी एवरीबडी हॅज लर्न. So let us go ahead. As a state president, are you satisfied seeing the response in every constituency? 7 to 8 candidates दिसती पडटा. आपणाकूच दावेदार आपणाक मेवतले कशें आसा तूं दोन दिसतना हांव पळयता आसतना ती पॉझिटिव्ह सायन अशें पळयता कारण इच्छूक जे वेळार पडटा हाचो अर्थ म्हजे पार्टीचें काम हें सगळें पर्यंत बरें आसा अशें हांव समजता. त्यामुळे हांव पळयता आसतना ती पॉझिटिव्ह दृश्टीन पळयता. पूण इच्छूक वाडटा तेन्ना बंडखोरीचो चान्स खूब आसता. ते कशें आसता तें पळय बंडखोरीचो विशय जो आसा तो त्या त्या वेळाचेर ज्या तरेन येतलो त्या तरेन आमी वेवस्थीत हँडल करुया. सध्या तरी हांव पळयता ना जावच्यो निवडणुका हे सादारण जानेवारीच्या ठरल्या वेळे प्रमाणे जाता फेब्रुवारीच्या पयलीं. थोडे आमदार नासले ते कितें आसा सगळे थोडे जाण आउट ऑफ स्टेशन आसा थोड्यांचे पयलीं काम आसा त्यामुळे थोडे जाण मोस्टली ऑलमोस्ट सगळे येवन तरी गेले. कोण नासले काय कोण नासले. एक भाऊ नासलो भाऊ दिल्ली आसा मिनिस्टर विश्वजीत नासलो तो आउट ऑफ स्टेशन आणि एमएलए सगळे बाबूश आसलो. बाबूश आउट ऑफ स्टेशन आसा. थँक्यू व्हेरी मच. कितें जालें तें सगळें सांगलें तुका तो विशय स्पेसिफीक धन्यवाद सगळ्यांक.